हो, एंगेजमेंटचे भाऊ फोटो पाहणं चालू आहे. तर नमस्कार, मी बिपिन मावरे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. थांब, माझ्या इंट्रो होते पहिले. तर आजचा जो प्लॅन आहे, आज आम्ही चाललो सालबर्डीले चाललो. म्हणजे सारा अमरावतीचा काळा येऊन राहिला इकडे फोर व्हीलरनं, आणि मी चाललो माझ्या शाईननं. टेस्टिंग घ्यायची आहे गाडीची, का बा प्रॉपर काम करून राहिली की नाही राहिली, म्हणून मी गाडीने चाललो. आणि आजचं वातावरण जे आहे ते चांगलं आहे. खिडकी तर उघडणार नाही माझ्या घरची, मला माहीत आहे. ढगाळ नाही आहे, थोडीशी ऊन आता दिसायला लागली. सो सेफली आहे. आणि सालबर्डीवर आम्ही ट्रेक करणार आहे. चांगल्या रीतीनं कॉमेडी आणि इन्फॉर्मेटिव्ह असा ब्लॉग आजचा होणार आहे. तर चला कंटिन्यू करू. तर भाई हा स्पेशल संध्याकाळी स्पेशल ढोकळा बनवला आहे पूर्णच्या पूर्ण लोकांसाठी, जितके जण सालबर्डीला चालले. पहा म्हणजे किती फायदा आहे सालबर्डीचा. फक्त सालबर्डी सांगायला लागते, ढोकळा तयार. तू तर म्हणा आईला बनवतच नाहीत म्हणा. काय पारंपरिक गोष्ट सांगितली, पारंपरिक गोष्ट आहे. गुजरात का ढोकला म्हणजे जुनी गोष्ट आहे. मी नवीन गोष्टीबद्दल ते सांगितलं होतं. अंदर मॉर्चिन लगा रस्त्यावर. तर आता भाई मी आहे लेगावले, आणि हे लोक आता टोल गेटवर आहे नांदगावच्या, आणि मला 1 घंटा इथं वेट करायचं आहे. आता तुम्ही सांगा काय करू बरं. मला मुताले लागन, मला 5 मिनटं, चहा प्यायला लागन 5 मिनटं. आता लोकांचे तोंड पाहायला लागन इथं. ह्या बाबतीत मी माझ्या गर्वानं सांगू शकतो की टाईमच्या बाबतीत मी पक्का आहे. की मला जर तुम्ही 9 वाजता बोलावलं ना भाई, 9 वाजायला 5 मिनटं कमी राहीन तेव्हा मी पोहोचन. ह्या गोष्टीचा गर्व आहे मला. हे नाही काही तर अर्ध्या घंट्यात इथं पोचलं. याची गाडी आता थांबा, याला झापतो मी थोडसा. गाडी कितीच्या स्पीड नव्हती? गाडी किती स्पीड नव्हती? 80. हळूच तो होती बे. हे मी त्या गाडीवर गेलो. कोण नाही, माझ्या गाडीवर नाही पाहिजे. मग काय ना अबे गयला काय ना, खाऊन पिऊन नाही आला काय? राहिला मग अबे गाडी आणली आहे ना मी, त्या गाडीवर गेलो ना मी. बस. अबे 4 आहे ना मागं. कोण? येते ना नाटा. अबे बस म्हटलं ना बे. तेले बसता नाही राहिलं ना. तू बॅग दे म्हणे, तू बॅग दे. काय म्हणते भावा? ये रख दे ना बाबा. इथून भाई गीतांजली एक्सप्रेस चालली अत्यंत वेगवान रीतीनं. अबे कुकडे दाखवू राहिला बे. पहिल्या वर्गात आहे की? तर 10 वर्षापासून इच्छा रेल्वेची वाट पाहू राहिलो होतो आम्ही. दरवेळेस मी जात होतो इकडून, पण रेल्वे काही दिसली नाही. पण आज दिसली. कुठं आहे? थांबणं जाते ना हे पू तर या गाडीत पा साक्षी आहे. अनफॉर्च्युनेटली आणि ड्रायव्हर, ह्या गाडीचा ड्रायव्हर इथं आहे. तो मला काय म्हटलं, ड्रायव्हर रिमोट मला कंट्रोलची गाडी काय? आहे तिची. हे आता हे आपलीच गाडी आहे घरची. हे येऊ राहिली. कोणती रेल्वे? हा मग आपल्याच घरची आहे. कमी आहे हा बोगी. अशी असते बाई रेल्वे. पूर्णच्या पूर्ण अमन आणि मी लवकर पोहोचलो. तुला तिने म्हटलं त भाई. बरं ते जाऊ दे. तर भाई इथं आम्ही पोचलो, संत मारुती महाराजांच्या संस्थेत पोचलो. आणि इथं आम्ही जे आहे टिफिन उघडणार आहे, आमचे जेवणार आहे, इथं दर्शन घेणार आहे. नंतर सालबर्डीचं त्या वर शंकरजीचं दर्शन घ्यायला जायचं आहे, ट्रेकिंग करायचं आहे. नाही हाय फ्रेंड. हसून कायले राहिलं तू असलेला तोले पहिले असं लागते. टी पाड तू गा म्हणत असतं सगळ्यात पहिले.
नमस्कार. नाही ना बे. नमस्कार. तर भाई तर भाई आता आम्ही आलो होतो इथं डब्बे पार्टी करायला. तर हे पाय बरोबर चीर फुल प्रॅक्टिस आहे. आचार्यन भैया आमची आली आणि जाते ते रोडगेची स्वयंपाकी आहे म्हणते ती आमची आली. तर आमची वाली शेविंग केली बे? मग निघा. अरे बापरे काय कोण फावलं नाही टिरमर 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 लाग. हा मग काही बोल ना तीच लॉग आहे ना. तर आज जे आहे म्हणजे सर्दी झाली मले. अनफॉर्च्युनेटली वातावरण चेंज झालं ना, ती डोक्यात दसली माझ्या सर्दी. सो माझ्या काही डोकं चालून नाही राहिलं. तर आज अमन जास्तीत जास्त दिसन तुम्हाला सालवडीच्या ब्लॉगमध्ये एक्सप्लोअर करन तो. मी ॲज अ गाईड इथं येणार आहे ईस्ट स्ट्रिकली. आणि अमन जो आहे कवाल्या करण आहे. कवाल्याच आहे ते बुट्टो. फॉर्च्युनर मध्ये नको भेटू. बसतो. इथं जे आहे सारे जण वनभोजन करून राहिले, ते पण खाली बसून. ओय हे इथं आहे खाली बस. तुला माहिती आहे का ती भानखेड्याची आहे ना. ए भानगडे बैठो इधर नीचे. मतलब यार बात थोडी ना होणार आहे. अरे बापा ते सारे जण इंग्लिश आणली कुठून तुला. भाड्यानं. इतवाऱ्यात भेटली काय सकाळी. आता आम्हाला त्याचं परत फेड करावं लागल. ते कशीच करू एवढी आहे नाही. एक काम कर, तिले विचार. हवा रे म्हणजे फिट्टम पाडून नाही. मग ती तिनं अजून बोलली तर मग अजून बरं. असं म्हणायचं मी आहे अकोल्याचा. मला काही समजून नाही तर तन्वीला मागून घेऊ उधार. असा मी आहे अमरावतीचा. मला सगळं समजते पण मी समजून नाही येत हे सांग तू. अमरावतीतले पोट्टे राहते तसे. हसाचा कवा आहे. सांगतो ना आम्ही. तुला मेसेजेस करतो ना. फक्त सीन करून इमोजी टाकतो असं. इतके पानसडे मारते रे भाई. एक दिवस हा विचारू राहिला मले, का रे म्हणे तू हसून नाही राहिला. मी म्हटलं भावा पोट दुखू राहिला. मग हसून चेहरा हसत होता मी. लागेल बरं. आम्ही खाताना मला क्वेश्चन लागत आज की रोड त्याचं कच्चा उडाली पक्का चक्का किवडा पक्का चिवडा. हसा वडाची. तो सब लोग हम मिलके अभी ऊपर जा रहे हैं. तर नाही मी तू तसंच म्हण. तो भाई आता आमचं झालंय जेवण. तर आम्ही जातो आता वरतो म्हणजे पहाडावर सालबर्डी. एमपीची आता जे महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून एमपीत एंट्री मारणार आहे आम्ही. सालबर्डी साईडनं बागायदा हे सालबर्डी इकडे आहे, पण ते जे आहे भुयार ते वर आहे. बस चलो बैठो जल्दी. हा जो रस्ता आहे हा प्लेन आता चांगला एकदम भुयारापर्यंत पोहोचवते. म्हणजे भुयारापर्यंत नाही पण स्टार्टिंगपर्यंत पोहोचवते. हा जो आहे इकडे जाणं ह्या इकडे हा रस्ता. तर आम्ही भल्या माणसाला चांगली मदत केली. आपलीच गाडी आहे. तर हा रस्ता जो आहे सालबर्डी गावात जाते आणि हा जो आहे इकडे भुयाराच्या वर जाते. म्हणजे हा इकडूनही जाता येते आणि इकडूनही जाता येते. आजकाल गाडीले कपडे आले. अबे थांब ना. काय करतं काय तू. हा वर जायला किती वेळ लागेल. तरी एकाच घंटा लागते. लुंगी घालो काय. 1.5 रुपयाची काय काय. 2. अरे बाप. 1 रुपयाचे 2. चॉकलेट आहे 1.5 रुपयाची एक 50 पैशाची नाही म्हणून राहिली ते. अबे इथं मी म्हटलं 1.5 रुपयाची एक. मला वाटलं भाव वाढले असून भाई वरता आलो होतो. 1 रुपयाची आहे काय. बिस्किटचा पुडा. 1 रुपयाचे 2 देत होते ना. तो 5च असं माहिती पण. अच्छा म्हणजे इकडे नाही आहे तिकडे आहे ना. 1 2 3 4 5. अमन जे आहे नेहमी फोन पे करते. सो त्याला पेटीएमच्या मशीनचं इतकी प्रॅक्टिस झाली आहे म्हणजे ऐकू तर तो म्हणजे एकदम चेंज झाला. जशी काय त्याची पेटीएमची मशीन मध्ये जशी बायको आवाज आहे मिमिक्री प्लीज. पेटीएम पर 10 रुपये. इकडून माहिती आहे का इकडून असा बयास हे करत काय ना इकडून असा आवाज कर. पेटीएम पर 83 रुपये 35 पैसे आ गए. अबे
यार. तुम्हाला सांगतो कुठे फिरायला जायला पोरीले न्यायचं नाही. न्यायचं तर समोर त्यांनी ढकलत न्यायचं असं. नाही ते न्याय लागा ना आपल्याला यार. म्हणजे ते म्हणजे हे डिस्टन्स पाहिजे. हे म्हणजे 70 मीटरचा डिस्टन्स आहे. 70 मीटरनं सुरुवातीलाच मांगा आहे. आणि तुम्हाला माहित नसन भावा ह्या गोटा मॅचच्या तिथं अटकला आहे. मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होता तिथं उठ्या म्या लावल्या खालून. अरे खालून त्याने तो घोटा लावला. तुझं यार ह्या देशासाठी खूपच मोठं हे जे आहे हे पंचगंगा नदी आहे. आणि तिकडच्या साईडची जी नदी आहे ते माळू नदी आहे. कधी जर आला तर सांगजो. म्हणजे म्हणजे ज्याच्यासोबत आला त्याला वाटण नाही बैताळा म्हणून तू. बापरे म्हणून त्याच्या घरची ना तर आपल्याला भाई 700 पायऱ्या चढून जायचं आहे. 3.5 किलोमीटरचा प्रवास आहे ना काका. 700 पायऱ्या आहे ना. 400 आहे म्हणतात ते चालायला लागते. यार हे चॉकलेट इथे भेटली मला. 3.5 किलोमीटरचा शिवधाम गुप्त मार्ग इकडे. तर जमतेम भाई आम्ही 20-30 पायऱ्या चढलो. आणि आमचे जे मेन मेंबर आहे अमन श्रेयस यायले नेचर कॉल निसर्गानं आवाज दिला. आणि आमचे हा लयस या लवकर या. झालं ना. कसं वाटलं. मस्त वरत येऊन करायची मजा. खाताय. खाली पाणी द्या म्हणजे नंतर खातो आता. तर गाईज आम्ही इथंच थकलो पण तरी जायचं आहे आम्हाला तिथे. झाला आता चला खाली. एक्सप्रेशन तर भाई चला. तेको कैसा लग रहा. हाँ तेको कैसा लग रहा. मेरे को आदत हो गई है. और तेरे को तेको कैसा लग रहा. मी अकोल्याचा आदत करना पडेगा अभी. समजून नाही राहिलो. तेरे को आदत करनी पड़ेगी. ये अकोले का त्याला काही समजत नाही. आणि मी आहे अमरावतीचा. मला समजते पण मी समजून घेत नाही. बाकीचे पकडून आणले आहे सारे. कसं वाटू राहिलं. मस्त. काय मस्त. अजून किती पायऱ्या आहे. लवकर आलं पाहिजे. माझा लेग डे आजच होऊन राहिलेला आहे यार इथे. थकलो यार आताच म्हणजे जमतेम इथं चालू झालं आणि हे इथंच थकले. इथं तुम्हाला फुरटी उलटी भेटून जाईल. शॉर्टपर्यंत सगळं नाही बा मला पोट दुखते. काय याला दाखवतो काय काय भेटते तर. चला मी घेऊन देतो बा. बसावं वाटलं तुम्हाला. चला. अरे क्यों या बुलारा नहीं. चला कुछ बुलाना नहीं है. चलो. थकेले लोगों के साथ ट्रेकिंग कर. ऐसे नहीं लगना चाहिए रे बा. काय म्हटलं रे अमन. आग पेटवता येते. अच्छा ह्या वाल्या गोट्याने आग पेटवता येते. म्हणजे कोणाची जिंदगीत आग लावायची असेल हा. तर ह्या गोट्याचा इस्तेमाल केला जातो. बरं. मी पण घेऊन गेलोय ना. माईच्या मनीषा बुडील सांगा लागेल तोंडानं आग कमी फेकत जाऊ ना. नीचे गोटे घेऊन जाय. इच्छा गोट्यानं आग पेटते. मी पण घेऊन जा इच्छे गोटे. कायले आग पेटवाले लोकांची जिंदगीत आग लावायली. हे खराब होय. तावा वावा घासता येते ना. हा मग हे दुसरी सेकंड. मग अबे अशी नाही राहते. अशी राहते. इथं थांबा. इकडं वा. तिकडं वा. मग पलटताना मागं पाहून सरळ चालले. त्या दिवशी असंच तर केलं बे म्या. म्हणूनच लोक तुला पाहून हसले. नाही मी आता हसाच्या दृष्टीने गेलो होतो. विषय नाही तसं. आता मिस विदर्भ होती सोबत. हसली तर पाहिजे. आपली साक्षी मिस विदर्भ नाही. मिस राजापेठ.
नवाथे से लेकर राजापेठ. मिस नवाथे अँड मिस कमी आहे मिस नवाथे. भाऊ अजून किती दूर आहे? हा या इथंच आहे इथंच. अबे चौथ्याला म्हटलं ते. पाणी पी. निसर्ग रम्य वातावरण. ते बॉटल आणून दे. वातावरण नाही. अबे वातावरण म्हटलं यामध्ये म्हणते? वातावरण. निसर्ग रम्य वातावरण. मी कोणत्या अँगलनं ट्रेकिंगला आल्यासारखे वाटू राहिले रे. मम्मम देतो मला. पाणी म्हणते ना त्याले. मम्मम. मग तर तू तर ते आमटा टाकून झोपत असतो ना. मन म्हणतो तो. जोड जोड से बोल को लोगों स्कीम होता है. ये स्कीम इतनी भी काम की नहीं थी भैया. हो सबके घर पे रहता. मैं क्या बोल रहा पीऊ के. भाई घ्या चलो. त्या मुलीजवळ गेला तर ते डायलॉग आहे ना हसी तो फसी. कोणाजवळ गेला तर सगळी मुली फसली. मी जिले भेटलो ना तिच्यासमोर हसलो पण ते कधी फसलीच नाही. अब क्या बताओ. क्योंकि अरे हंसने में है ना अपने हंसी में का हंसने में कुछ तथ्य तो चाहिए ना बाबा. कोणत्या गोष्टीवर ही हसतो तू. दादी घसरा. पूरा आनंदी मारवर आनंदी रे भाई तेको पहली बता. बीच का खर्रा कारण मेरे को बता रहा नहीं. आलो रे भाई आलो. नाचणं नाचणं. अबे हे का होय ग्रिल लागलं. महाकाल मेरे भोले महा. तर इथं सगळेजण जे आहे फोटोची तयारी करून राहिले. थोडं मेकअप वगैरे हा. आमची फिमेल आर्टिस्ट बघा मॅडम. परफेक्ट. उडी टाकायची. विचार. तो हम लोग निघून राहिलो आता फायनली खाली. तर येताना तुम्ही रस्ता पाहिला तर जाताना नाही पाहिला तरी चालते. तर डायरेक्ट आपण खाली भेटू. जर भेटलं म्हणतात काही कॉमेडी मुवमेंट तर तिथं याच्यापाशी राहील. नाही तर डोकं दुखू राहिलं झालं. कालपासून हे अर्ध डोकं दुखू राहिलं म्हणून चंदन लावलं. चंदननं चांगला वाटू राहिलं 5 मिनिट. मैंने उसको मसाज करके दी तो अभी अच्छा लग रहा है. नहीं वो पहले दुख रहा था अभी बहुत दुख रहा है. हाँ, क्या? तर सध्या भाई हम लोग आहे आरंभ हॉटेल आणि गोकुलधाम सोसायटी. आणि हे माझ्या घरापासून 5 किलोमीटर दूर आहे. मला माहित बी नाही. हाट पण तेव्हा ना बबिताजी. आणि पूर्ण सेटअप जो आहे हा गोकुलधाम सोसायटीचा आहे. आणि हे हॉटेल आहे. हा, मी विचारून येतो पहिले जेवायचं काय आहे. हे कापत इथून असेल ना ते. थांब रे होय. तो भाई झाला आमचं जेवण फायनली. आणि तर- सर्व्हिस एक नंबर होती. एक नंबर. माझ्या गावाच्या बाजूनच आहे 5 किलोमीटरवर. जेव्हा मला जर भेटायला याल तर इथं व्हिजिट करा नक्की.
आणि याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ तयार करणार आहे मी. बोल ना बाकीचे. तर आम्ही चाललो घरी. काकाले धन्यवाद म्हणतो. इतका चांगला सेट. आणि टेस्ट Taste पण खूप छान होती. तुम्ही जर आणि या इकडे आले व्हिडिओसाठी तर पण खूप पहिली लोकं इथे उत्सुक या. आहेत. आणि पुढचा व्हिडिओ नक्की पहा. तारक पूर्ण मेहता लाईव्ह मध्ये गोकुलधाम सोसायटीचा एहसास होईल मला. पुढचा व्हिडिओ नक्की पहा. हा त्यांचा इथे स्टाफ आहे. स्टाफ पण खूप छान आहे. खूप म्हणजे सर्व्हिस पण खूप छान दिली त्यांनी. आणि हे मेन त्यांचे ओनर आहे. ओनर काका. खूप मस्त सर्व्हिस आणि सर्व्हिस पण खूप छान आहे. आणि तुम्ही येऊन इथे लगेच विजिट द्या. आणि टेस्ट तर अमेझिंग आहे. तुम्ही हॉटेल बघू शकता. आणि अशाच प्रकारे इथे ब्लॉगचा एंड होत आहे. तर अशा पद्धतीचं एक्सटेरियर आहे भाई याचा आणि इंटेरियर पण खास आहे. तर मेन म्हणजे आजचा व्हिडिओ आपला जो आहे इथं संपणार आहे. तर एक दिवस मी नक्की इथं व्हिजिट देणार आहे. स्पेशल गोकुलधामचा पूर्ण एक व्हिडिओ शूट करायचा आहे. तर चला भेटू आपण सगळेजण. बाय. लाईक करा, शेअर करा, Like करा, सबस्क्राईब करा share आणि सबस्क्राईब. दादा